श्री 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 1008 निमोद केदार भीमाशंकरलिंग महास्वामीजी आदरणीय जगद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत घालून या अत्यंत पवित्र अशा कार्यक्रमात उपस्थित असलेले जेवढे नावं लक्ष्मणराव ठकरवाड साहेबांनी नाव जे घेतले ते सर्व नाव याच्यासाठी की उघाड पडलेला आहे शेतकऱ्याला कामाच्या वेळेत बोलवलेले महाराज आणि तरी देखील तुमच्या प्रेमाखातर आज बिलोली तालुक्यातले एवढी सगळी नेते मंडळी आल्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी स्वागत करावं। म्हणजे हे फक्त महाराजांचं प्रेम आहे, महाराजांवरची श्रद्धा आहे। म्हणजे मी देखील महाराज आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये बैठका घेतल्यानंतर एवढी माणसं जमत नव्हती, पण आज महाराज आल्यामुळे आज संपूर्ण सभागृह भरून गेलेला आहे। आणि महाराज माझ्या जीवनाची सुरुवात ही तुमच्यामुळे झालेली आहे। माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात असेल, माझ्या वैद्यकीय जीवनाची सुरुवात असेल, माझ्या दवाखान्याचं उद्घाटन असेल, माझ्या आयुष्यामध्ये अनेक प्रतिकूल प्रसंगामध्ये जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा त्या संकटाच्या वेळेत आदरणीय जगद्गुरू हे माझ्या पाठीशी पूर्णपणाने राहिलेले आहेत। आणि मला असं या प्रसंगी मी काही कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून नाही, कारण महाराजांचे आशीर्वाद हे आयुष्यभर माझ्या पाठीशी आहेतच। अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये माझ्या दवाखान्याचं उद्घाटन करायला 4 ते 5 दिवसाचा प्रवास करत बर्फातून मार्ग काढत घोड्यावर, त्याच्यानंतर पालखीतून, त्याच्यानंतर विमानातून, त्याच्यानंतर हैदराबादहून परत रोडनं, म्हणजे मुंडे साहेब देखील कार्यक्रमाला यायला उशीर झाले, पण केदार जगद्गुरू मात्र बरोबर वेळेवर आले। त्यांचं खरं तर सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाला अभिनंदन केलं पाहिजे की गुरु असावा कसा तर असा। म्हणजे ऐका, शिष्यांना अंतःकरणातून हाक घातली त्यावेळेस मी तरुण होतो। माझ्या रुग्णालयाच्या उद्घाटनाला संपूर्ण राज्यातले देशातले महाराजांच्या कृपेने सगळे जगद्गुरू, सगळे महास्वामीजी आणि सगळ्या पंथाचे, सगळे धर्माचे, सगळे मोठमोठे महाराज आणि माझ्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान केदार जगद्गुरूंनी भूषवलं होतं। समारोप हा केदार जगद्गुरूंनी केला होता। त्यावेळेस केदार जगद्गुरूंनी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेबांना देखील आमच्या संपूर्ण जनसागरासमोर सांगितलं होतं की गोपीनाथराव तुम्ही वेळेवर येत चला। म्हणजे हे आमची हिंमत होत नव्हती, पण महाराजांची हिंमत होती। मी 3 दिवस बर्फातून आलो, मला यायला 3 दिवस लागले। तुम्ही इथल्या इथं मुंबईतून विमानाने यायला तुम्हाला लवकर यायला पाहिजे, हे सांगायचा अधिकार आणि हे सांगायची ताकद हे मान्य आहे। आता ज्या लोकांनी केदार जगद्गुरूंचा जो महिमा सांगितला, मला देखील त्या महिम्याची अनुभूती आहे। कारण आज महाराज तुमच्या आशीर्वादानं माझं रुग्णालय, माझी वैद्यकीय सेवा, माझं राजकीय जीवन आणि तुमच्या आशीर्वादाने मी राज्यसभेचा खासदार झालो, हे मला या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे। या सदिच्छा, या प्रेम, ही श्रद्धा आणि महाराज मी सदैव आपल्या ऋणामध्ये राहणार आहे। आयुष्यभरामध्ये हा शिष्य तुमच्या चरणाशी नेहमी राहील। तुम्ही केव्हाही मला आदेश द्यावा। त्या विश्वशांती यज्ञाचा शिवधनुष्य आपण आमच्या खांद्यावर, माझ्या आणि अशोकराव साहेबांच्या खांद्यावर टाकलेला आहे। आपण अजिबात काळजी करू नका महाराज। राज्यातलं नव्हे तर देशातले सगळे आपण जे जे काही विषय असतील ते या निमित्ताने आपण करू। आताच पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं, एक योगायोग आहे। म्हणजे मी महाराजांच्या कार्यक्रमाला निघायला आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचा फोन यायला एकदाच गाठ पडली। त्यांनी मला पत्र पाठवले की आपको राष्ट्रकुल परिषद में चयन किया जाता है। याचं सगळं जर श्रेय, याचा जर योग असेल तर तो केदार जगद्गुरूंच्या पावन स्पर्शाने झालेला आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा मी केदार जगद्गुरूंच्या कार्यक्रमामध्ये येण्याचा योग येतो तेव्हा तेव्हा मला शुभ वार्ता ह्या कळत असतात। आणि मी निश्चितच त्यांच्या या संपूर्ण विषयामध्ये विश्वशांतीच्या माझ्याकडून मी तर महाराजांना स्पष्ट सांगितलेलं की माझे
स्वतःचे 25 लाख रुपये मी या विश्वशांती महायज्ञाला देण्याचं कबूल केलेलं आहे। आणि महाराज त्या ठिकाणचा जो रस्ता आहे, जो आपल्या गोपाळ चावडीच्या आश्रमातला, आम्ही आणि पालकमंत्री साहेबांनी देखील त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। त्यामुळे तुम्ही निश्चित काळजी करू नका। आपण निश्चितच हा रोड जेवढा मोठ्यात मोठा आणि जेवढा मजबूत असा सिमेंट रोड करण्याचं देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला साष्टांग दंडवत घालून मी या ठिकाणी आपल्यास अभिवचन देत आहे। येणाऱ्या जाणाऱ्या यात्रूसाठी, येणाऱ्या जाणाऱ्या भक्तिभावनेतल्या येणाऱ्या भक्तांसाठी पण तो रोड मी माझ्या स्वतःच्या ताकदीने त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी उभा करणार आहे। महाराज आज खरं तर मला आपल्याकडून एक मागणी करायची आहे। केदारपीठाला वाचवलात, हिमालयाला वाचवलात, अत्यंत चांगल्या अशा पवित्र त्या सगळ्या पीठांमध्ये तुमचा पवित्र स्पर्श होता म्हणून एक मोठा प्रलयकारी भूकंप असेल, अनेक विषय असतील। महाराज तुमच्या त्या भक्तिभावना आहे आणि तुमची जी परमेश्वरावरची जी भक्ती आहे, माझ्या दृष्टीने तर तुम्ही माझे साक्षात परमेश्वर आहात। परंतु महाराज एक या बिलोली, देगलूर, धर्माबाद या भागाला गेल्या अनेक वर्षापासून बॅकवॉटरचा फटका बसायला लागलेला आहे। महाराज या विषयामध्ये आपण जेव्हा विश्वशांती यज्ञ करू तेव्हा माझी आपणास साष्टांग दंडवत घालून आपल्याला एक विनंती करायची आहे। हे प्रश्न धर्माबाद मधले 40 गावं, बिलोली मधले 10 ते 12 गावं, देगलूर मधले 22 गावं, या सगळ्या गावांना गेल्या 10 ते 20 वर्षापासून महाराज या गावांना थोडीशी देखील अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी नाही जरी झाली तरी तेलंगणातल्या, आंध्रातल्या किंवा बाबळी धरणाचा, पोचमपाडच्या या माध्यमातून आमच्या या 40 ते 50 एकूण 100 गावाला जलमय होण्याचा फटका दरवर्षी बसतो। महाराज आपल्यामध्ये अध्यात्माची शक्ती आहे, आपल्यात भक्तिभावना आहे, तसेच राजकारणी देखील तुम्हाला थर कापतात। माझी एक मनातून इच्छा आहे, राज्यसभा खासदार म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाला, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबाला, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाला आणि त्यासोबतच महाराज तुम्ही जर समजा याच्यात लक्ष दिलं, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राची एकत्र जर बैठक लागली तर आपल्या भागाच्या अनेक गावांना संजीवनी मिळू शकते। महाराजांना कायमचा मावेजा तर देणं आवश्यक आहे, पण या गावांना देखील भविष्यामध्ये आपल्याला सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे। तुमची जी ताकद आहे महाराज मला माहिती आहे, म्हणजे कर्नाटकातले येडियुरप्पा महाराज येणार म्हणल्यानंतर महाराज येण्याच्या 1 तास आधी हजर राहतात। तर महाराजांच्या या ताकदीचा उपयोग करून एक चांगलं पुण्य कार्य या निमित्तानं ह्या जे बॅकवॉटरचा जो फटका आहे, आजच माननीय अशोक चव्हाण साहेबांशी मी चर्चा केलो, जेव्हा केव्हा आपण पंतप्रधानांना विश्वशांती महायज्ञाचं निमंत्रण द्यायला आपण जाऊ तेव्हा महाराज या बॅकवॉटरच्या दृष्टिकोनातून आमच्या या संपूर्ण गावांना मिळणारा जो फटका आहे तो आपण पंतप्रधानांकडे नमूद करावा आणि त्यांना कायमस्वरूपीची मदत कशी देता येईल या दृष्टिकोनातून आपण त्यांना आवाहन किंवा विनंती करावी, एवढी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। आणि मी त्याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग घेईन, कारण मी या भागातला लोकप्रतिनिधी आहे। त्यामुळे अनेक दिवसापासून या लोकांचं जे दुःख आहे ते जाणून घेण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून आपण सामूहिकदृष्ट्या करू। आमचं श्रद्धास्थान तुम्ही असल्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी ही विनंती करत आहे। नागनाथ पाटील तुम्ही काही काळजी करू नका। ज्या ठिकाणी हुतात्मा गोविंदराव पानसरे याच्या रक्तानं पावन झालेली भूमी आहे, महाराष्ट्रातला पहिला हुतात्मा या अर्जापूरमध्ये झालेला आहे। कोण आहे पानसरे म्हणून रजाकारांनी हाक मारल्यानंतर मैं हूं पानसरे म्हणणारा गोविंदराव पानसरे याची आठवण ही दिवसेंदिवस येणारा आपला पुढची पिढी विसरत चाललेली आहे। येणाऱ्या तरुण पिढीला भविष्यात कोण गोविंदराव पानसरे होता हे देखील माहीत राहणार नाही। तर त्यामुळे त्या निजामाच्या रजाकारीच्या माध्यमातून जे काय अन्याय आणि अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराचा एका दृष्टिकोनातून पुढच्या पिढीला कळावं म्हणून एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी हुतात्मा गोविंदराव पानसरे आणि माझे स्वर्गीय काका ज्यांनी या कॉलेजच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा उभारला, या दोघांच्या नावाने आपण एक मोठं सांस्कृतिक सभागृह यासाठी मी आज 1 कोटी रुपयाची घोषणा या ठिकाणी करत आहे। पण नुसतं सांस्कृतिक सभागृह न करता त्या ठिकाणी जसं
शंकरराव चव्हाणांच्या पुतळ्यासमोर जसा तिरंगा ध्वज आहे, कारण आपल्याला 1948ला स्वातंत्र्य मिळालं, त्या तिरंग्याचे देखील त्याच पद्धतीचं स्मारक या अर्जापूर पानसरे महाविद्यालयाच्या समोर ते तिरंगा उभारण्याच्या संदर्भात त्याची पण 50 लाख रुपयाची आज या ठिकाणी मी घोषणा करीत आहे. कारण आपल्या भागातल्या लोकांना कळावं की आम्हाला या माणसामुळे स्वातंत्र्य मिळालं, याच्यामुळे इथं तिरंगा झेंडा आज आला. आणि तुमच्या संरक्षण भिंतीची काळजी करू नका. अतिक्रमण, मी आता राज्यसभेचा खासदार आहे, त्यामुळे सगळ्या प्रशासनाला सोबत घेऊन येईल आणि तुमचं सगळं तिथलं अतिक्रमण काढून देईल. संरक्षण भिंत हा खूप क्षुल्लक विषय आहे, तो करून टाकण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे आपण काही चिंता करू नका. ते गोविंदराव पानसरेंचं कॉलेज आहे, माझे काका यांच्या मेहनतीने ते कॉलेज उभं राहिलेलं आहे. त्यामुळे विशेष असं लक्ष मी त्या हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या कॉलेजवरती लक्ष देईल. या भागामध्ये महाराज, मी या भागातला भूमिपुत्र आहे. आपल्याला विश्वशांती यज्ञाच्या माध्यमातून या बिलोली तालुक्यातून सगळ्यात जास्त मदत कशी मिळेल याचा पूर्ण सहभाग घेण्याची जिम्मेदारी मी स्वतः खासदार म्हणून या ठिकाणी घेत आहे. त्यामुळे तुम्ही बिलोली तालुक्याची काही काळजी करू नका. जे जे काही ताकद लागेल, मनुष्यबळ लागेल, राजकीय प्राबल्य लागेल, आर्थिक क्षमता लागतील, आपल्याला अनेक गोष्टी लागतील. या बिलोली तालुक्यातला माणूस हा 18 पगड जातीचा आणि संपूर्ण धर्म, पंथ, जात, भेद सगळं विसरून आपल्या या विश्वशांती यज्ञामध्ये येईल. आणि लक्ष्मणरावजी, तुमचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही लिंगायत समाजाचे नसताना देखील आज जी भूमिका मांडलात, तीच भूमिका आदरणीय जगद्गुरूंची पण आहे. जगद्गुरूंचं सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडानं अभिनंदन करावं की लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे, ही महाराजांची पण धारणा आहे. महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतील, वीरशैव लिंगायत, धर्म हिंदू आणि उपजात वाणी, याच्याने तुमचे सगळे फायदे होणार आहेत. महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतील, महाराज देखील हिंदू धर्माचा अविभाज्य घटक लिंगायत समाज आहे, हे महाराज स्वतः सगळीकडे सांगत आहेत. त्याच्याबद्दल आपल्या सगळ्याला अभिमान वाटला पाहिजे. लिंगायत सोडून बाकीच्या जातीच्या लोकांना पण अभिमान वाटला पाहिजे महाराजांचा, की महाराज हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी, महाराज हिंदू धर्माच्या संघटनेसाठी या लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून तोडू नये म्हणून संपूर्ण भारतामध्ये प्रवास करणारे कोण असतील तर ते आमचे केदार जगद्गुरू आहेत. त्यामुळे आपण महाराजांच्या या पवित्र संकल्पाला पूर्णत्वास नेण्याकरता आपण सगळ्यांनी ताकद लावावी आणि हा विश्वशांती महायज्ञ आपण पूर्णपणे यशस्वी करू. आणि या भागातल्या जनतेला माझी विनंती आहे, मी प्रत्येक भागामध्ये निधी द्यायला, महाराज सावळीला निधी दिला, कासरला निधी दिला, लगुळला निधी दिला. मी माझ्या भागामध्ये जेवढे काही सर्कल आहेत, लगुळच्या काळ्या मारुतीला निधी दिला. म्हणजे एकही मंदिर असं नाही महाराज की तिथं मी निधी दिला नाही. त्यामुळे या भागामध्ये एक राष्ट्रीय महामार्ग आणायला लागलो, या भागामध्ये 2 स्टेटचे हायवे आणायला लागलो, या भागातल्या सगळ्या मंदिराला उभारण्यासाठी 1-1 कोटीचे पर्यटनामधून निधी द्यायला लागलो. आणि महाराज यांनी मला घरी आले नाहीत मला मागायला, मी स्वतःहून गावं निवडून त्या ठिकाणी निधी द्यायला लागलो. जुन्या काळामध्ये राजकारणी घरी बोलवत होते, पण मी तसला राजकारणी नाही. मी ठरवून त्या गावामध्ये कोणतं संस्कारी गाव आहे, कोणतं आध्यात्मिक गाव आहे, त्या गावाला मुद्दामून ठरवून मी माझ्या स्वतःच्या DPDCतून, खासदार निधीमधून, केंद्राच्या फंडातून निधी खेचून या भागातल्या जनतेसाठी, विकासासाठी आणायला लागलेलो आहे. आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं जाळं होईल, या भागामध्ये शैक्षणिक केंद्र मोठ्या प्रमाणावर उभं राहील, या भागामध्ये उद्योग केंद्र पण आणण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे. जेणेकरून या भागातल्या माझ्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, माझ्या या भागातल्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि या भाग अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व केला महाराज, पण या बिलोलीचा वापर करून घेतला नांदेड जिल्ह्यामध्ये, पण बिलोली जशाला तशीच राहून गेली. हे बिलोली तालुका एकेकाळी नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व करणारा आता इथून पुढे मागं पडणार नाही, अविकसित राहणार नाही, मागासलेलं राहणार नाही. ही बिलोली काही दिवसानंतर नांदेड जिल्ह्याचं नव्हे मराठवाड्याचं नेतृत्व करेल, अशी या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला आशा व्यक्त करतो. आणि केदार जगद्गुरूंच्या चरणी माझं साष्टांग दंडवत व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.